बातमी बीडमधून। महाएल्गार मेळावा बीडमध्ये होतो आणि याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत। या बॅनरवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो गायब झालाय। त्यामुळे आता या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नवा वाद उभा राहण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे लक्ष्मण हाके या सभेला उपस्थित राहणार की पाठ फिरवणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासोबत आता हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवली जाते। लक्ष्मण हाकेंनी काही वेळापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी एक भावनिक पोस्ट केलेली आहे आणि ते हतबल झालेत। त्यांनी आपली खंत देखील व्यक्त केलेली आहे। ही सुद्धा एक मोठी जाहीर सभा आहे। ती रविवारी 4 वाजता आहे। अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाजाचे, आमचे 374 जाती आहेत। रॅलीज वगैरे या आम्ही घेणार आहोत आणि आमची एक प्रकारचं जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यातले, त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे। ओबीसीचे काम करणारे हाके सर एक यांची केजमध्ये सभा होती। त्या ठिकाणी आमचे पण सगळे पदाधिकारी त्या सभेला होते। आम्ही तात्काळ तिथले आमचे पदाधिकारी यांना चिठ्ठी लिहायला लावली। भुजबळ साहेबांनी नागपूरहून सभा आपली जाहीर केलेली आहे। माझा 28 तारखेला नांदेडचा कार्यक्रम आहे। माझ्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी त्या कार्यक्रमाला जातो आणि भुजबळांना मी बोलतो असं ते आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।